बांगलादेश वायुसेनेच्या लालमो निरहाट एअरबेसची धावपट्टी चीन बांधतोय। चीन बांगलादेशच्या पेकुआ इथं 8 पाणबुड्यांसाठी तळही बांधतोय। बांगलादेशच्या नौदलाकडे सध्या 2 पाणबुड्या आहेत। बांगलादेशने याच वर्षी मार्च मध्ये चीन बरोबर सामंजस्य करार केलाय। त्यानुसार मोंगला बंदराचा 370 दशलक्ष डॉलर्सनं विस्तार केला जाईल। चायना हा भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये आपले सबमरीन बेस असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी बेसेस आणि एअर बेसेस एस्टॅब्लिश करतोय आणि त्याच्या माध्यमातून एकदाच सर्व बाजूनं भारतावर हल्ला करायचा आणि भारताला जेरीस आणायचं असा लॉंग टर्म प्लॅन त्याचा त्या ठिकाणी असू शकतो। याच अनुषंगानं आज घडीला पाकिस्तान, चायना आणि बांगलादेश हे एकत्र येताना आपल्याला दिसतायत आणि त्याचाच एक भाग म्हणून आता बांगलादेशमध्ये भारताच्या अत्यंत स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असणाऱ्या सिलिगुडी कॉरिडॉर पासून केवळ 125 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या लाल मोनिरहट या बांगलादेश मधल्या एअरबेसचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय बांगलादेशनं पाकिस्तान आणि चीनच्या मदतीने घेतलेला आहे। भारताने बांगलादेशच्या डीजीएमओला लालमो निरहाट बद्दल विचारणाही केली आहे। बांगलादेश या धावपट्टीचा लष्करी वापर करणार नाही असं स्पष्टीकरण बांगलादेशकडून देण्यात आलंय। 1971 पासून भारत बांगलादेशात सर्वात मोठ्या सामरिक आव्हानाचा सामना करतोय। मात्र बांगलादेश आणि चीनच्या या कृतीचा भारतासाठी सर्वाधिक धोका आहे। हा बांगलादेशमध्ये एस्टॅब्लिश करतोय आणि याच्या माध्यमातून हिंद महासागरामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा तो प्रयत्न करणार आहे। आज घडीला हिंद महासागरामध्ये भारतीय नौदलाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यालाच डायल्यूट करण्यासाठी, त्याला बाजूला सारण्यासाठी चीन हा भारताच्या सभोवतालच्या राष्ट्रांची, मुख्यतः बांगलादेशची त्या ठिकाणी मदत घेतोय। जर खरोखरच सबमरीन बेस जर चायनाने बांगलादेशमध्ये एस्टॅब्लिश केले तर त्याचा एक मोठा धोका भारताच्या स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असणाऱ्या अंदमान निकोबार स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडला सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो। भारताच्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावरच चीनची उपस्थिती असणार आहे। लालमो निरहाट एअरबेस भारताच्या उत्तरेकडील सीमेपासून 15 किलोमीटर दूर आहे। सिलिगुडी कॉरिडॉर त्याच्या कक्षेत येतो। हा संवेदनशील चिकन नेक प्रदेश म्हणून ओळखला जातो। सिलिगुडी पासून बांगलादेश वायुसेनेच्या एअरबेसचं अंतर सुमारे 70 किलोमीटर आहे। त्यामुळेच हा एअरबेस भारतासाठी धोकादायक मानला जातोय। तर समुद्रातही भारतासाठी मोठा धोका निर्माण झालाय, कारण चीन बांगलादेशच्या पेकुआ इथं 8 पाणबुड्यांसाठी तळही बांधतोय। बांगलादेशमधल्या या सबमरीन बेसमुळे भारतामध्ये असणाऱ्या विशाखापट्टणम, त्याचबरोबर सदर्न इंडियामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर सबमरीनवर सुद्धा पाळत ठेवण्याची आणि त्याच्या माध्यमातून अकॉस्टिक सिग्नेचर म्हणजेच एक प्रकारे या वेगवेगळ्या प्रकारच्या पाणबुड्यांच्या माध्यमातून जे सिग्नल्स येतात त्याला इंटरप्रिट करून भविष्यामध्ये जर खरोखरच चायना आणि भारताचं युद्ध झालं तर कुठल्या प्रकारच्या पाणबुड्या या तिथे कार्यरत आहेत याविषयीची माहिती सुद्धा चायनाला प्राप्त होईल। बांगलादेशमध्ये चीन सारख्या देशानं पाय रोवणं हे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं मत संसदीय समितीनं मांडलंय। यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष असल्याचं सांगितलंय। जर चायनाच्या नेव्हीनं दादागिरी केली तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा भारत हा अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करणार आहे। मुख्यतः भारताच्या पूर्व आणि उत्तर सीमेवर बांगलादेश, चायना आणि पाकिस्तान एकत्र येऊन जर भारताविरुद्ध दबाव निर्माण करत असतील तर त्याचा सुद्धा मुकाबला करण्यासाठी भारताकडे रशियाकडून घेतलेली S-400 आणि भविष्यामध्ये S-500 सारखी एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम असणार आहे आणि याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये भारताला रिकनायसन्स आणि त्याच्या माध्यमातून जर भारताविरुद्ध हल्ला झालाच तर त्याचा मुकाबला करण्यासाठी एक प्रकारे बळकटी प्राप्त होणार आहे। इतकंच नाही तर चीन राजकीय स्तरावरही बांगलादेशमध्ये चांगलीच लुडबुड करतोय। चीननं जमाते इस्लामी पक्षालाही पाठिंबा दर्शवलाय। बांगलादेशच्या सध्याच्या राजकीय नेतृत्वाशी चीन आपले संबंध दृढ करू पाहतोय, तर बांगलादेशात पाकिस्तानी लष्कराच्या हालचाली देखील वाढल्या आहेत। बांगलादेशमध्ये सध्या भारत विरोधी पक्षांचा बोलबाला चांगलाच वाढलाय। ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना सरकार उलथवून टाकणारा विद्यार्थी पक्ष अर्थात एनसीपी, जमाते इस्लामी आणि इन्कलाब मंच सारख्या संघटनाही भारताविरोधात वातावरण तापवतायत। त्यातच चीनचं तिथलं अस्तित्व भारतासाठी निश्चितच घातक आहे। त्यामुळे भारताला कधी नव्हे इतकं सतर्क राहत या घडामोडींकडे लक्ष ठेवावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।